हे बघा, चला आज आपण बनवूया मस्त अशी दोडक्याची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य हे दोडके चांगले साफ करून घेतले, त्याच्या शिरा काढल्यात आणि असं वांग्यासारखं मधून चिरून घेतले ते. त्याच्यानंतर लागणार हे दुसरं साहित्य बघा, हळद आणि हे शेंगदाण्याचं थोडंसं कूट, ही धने पावडर, ही मोहरी, ही मसाला. ह्या मसाल्यामध्ये मी लसूण, शेंगदाणे आणि खोबरं घातले. हे जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, काळा मसाला आणि हे तेल. हे बघा, मी कढई गरम करत ठेवली, त्याच्यात तेल घालून घेऊया आपण. आणखीन थोडं घालून घेऊ, कारण मसाला तळायला लागणारच आहे म्हणून. हे बघा, तेल गरम झालंय, त्याच्यात आता आपण मोहरी घालून घेऊ. ही मोहरी चांगली तडतडू द्या. मोहरी चांगली तडतडली, त्याच्यात जिरे घालून घेऊया आपण. त्याच्यानंतर कढीपत्ता घालून घेऊ. कढीपत्ता पण चांगला लाल झालाय. आता हे मसाला घालून घेऊया आपण. हा मसाला चांगला एकजीव होते तोपर्यंत आपण खालच्या मसाल्याची तयारी करू. हे बघा, हे मसाला, ह्याच्यात मी शेंगदाणे टाकलेत. आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर, थोडासा एव्हरेस्ट मसाला आणि थोडासा हा काळा मसाला. तर वरती पण थोडासा काळा मसाला घालून घेऊया आपण असा. हे बघा, हे मसाला चांगला एकजीव होतोय तोपर्यंत आपण हे, आणि ह्याच्यात थोडेसे आपण मीठ घालून घेऊया. हे सगळं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया आपण आता ह्याला. हे बघा, हे मसाला असं वांग्यामध्ये कसं भरतं तसं ह्याच्यात भरून घेऊया आपण. हे बघा, असं पूर्ण सगळ्या दोडक्यात आपल्याला हे भरून घ्यायचंय. हे बघा असं. हे बघा, हे सगळं दोडक्यात मी असं भरून घेतलंय. आता आपण हा बघायला हा मसाला पूर्ण असा भाजून झालाय. आता ह्याच्यातच आपण दोडके घालून घेऊया. असे सगळीकडून असं एकजीव करून घेऊयाला. माझ्या पोरांना तर दोडका आवडत नाही, पण बघू आता असे ट्राय करून त्यांना खायला देणार आहे. असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि हा उरलेला मसाला असा ह्याच्यात घालून घ्यायचा आहे. हे सगळं एकजीव होऊ द्यायचं आहे. असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे हे बघा, मसाला पूर्ण एकजीव झालाय हा मसाला पूर्ण. आता हे पाणी ओतून घेऊया आपण. हे मसाल्याचं पाणी आहे असं पूर्ण. आणखीन थोडंसं ओतूया. हे बघा, असं पूर्ण हे ओतूया. मीठ तर मी ऑलरेडी थोडं घातलंच होतं, आणखीन थोडंसं घालून घेऊया. हे पूर्ण असं तर सगळं एकजीव करून घेऊया असं. तर ह्याला शिजायला तर लागतील आणखीन 10 मिनटं. हे बघा, भाजी अजून उकळत आहे, शिजलेली नाहीये. बारीक गॅसवर ठेवली म्हणजे चांगली मऊ शिजन त्याच्यातला दोडका. हे बघा, ह्याला मधून चांगला हलवून घेऊ आपण ह्या दोडक्याला. आणखीन नाही शिजलेला हा. हे बघा, आपली दोडक्याची भाजी झालेली आहे तयार. त्याच्यात आता आपण घालून घेऊया ही कोथिंबीर. चला मग, भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की.